नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ इचलकरंजीत युवा महाराष्ट्र सेनेचे लाक्षणिक उपोषण, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा। नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणारे शिक्षणतज्ञ व समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने इचलकरंजीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। महात्मा गांधी पुतळा परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत झालेल्या या आंदोलनात नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनात शहरातील युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। उपोषणस्थळी उभारण्यात आलेल्या डिजिटल फलकावर विद्यार्थी व नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात तीव्र नाराजी नोंदवली। युवा महाराष्ट्र सेनेच्या या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तरुण मंडळे आणि नागरिकांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला। देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित राहावे, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी उपस्थितांनी केली। यावेळी दिल्लीतील जंतर मंतर येथे विविध सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर आवाज उठवणारे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही इचलकरंजीकरांनी एकमुखी पाठिंबा जाहीर केला। सायंकाळी 5 वाजता वंदे मातरम गीताने लाक्षणिक उपोषणाची सांगता करण्यात आली। यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। जय भारत, जय महाराष्ट्र। जंतर मंतरवर नीट एक्झामच्या संदर्भामध्ये जे पेपरफुटी झाली आणि त्या पेपरफुटीमुळे 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। त्याचबरोबर जी नीटचा पेपर केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यामधून फुटतोय, त्यांचे जे लोक आहेत त्यांच्या सिस्टम मधून फुटतोय आणि त्यांच्यावर कडक कारवाई अजून झालेली नाही, याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक सर त्या ठिकाणी उपोषणाला बसतात। एक वैज्ञानिक त्या ठिकाणी उपोषणाला बसतोय आणि 20 दिवसानंतर ज्यावेळी त्यांचे मसल पॉवर कमी होते आणि अशा वेळी त्यांना पोलीस प्रशासनाचा दबाव करत उचलून नेलं जातं। त्या पांढऱ्या कपड्यामध्ये उचलून नेताना हजारो लाखो विद्यार्थीचा विश्वास, त्यांची शिक्षण व्यवस्था आणि त्याचबरोबर जे करोडो मतदार आहेत यांचा विश्वास, लोकशाहीची हत्या केली जाते। हे सगळं त्या एका ठिकाणी वांगचुक सरांना नेताना घडतंय आणि याच्याच निषेधार्थ त्याचबरोबर सोनम वांगचुक सरांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतोय आणि यामध्ये सकाळपासून हजारो विद्यार्थ्यांचा, नेत्यांचा, समाजसेवकांचा, वकील आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सपोर्ट केला। शिक्षक आणि त्या ठिकाणी सपोर्ट केला। या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सपोर्ट दर्शवला। सबस्क्राइब करा आणि